यज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशीतव्रताः द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशीतव्रताः। द्रव्ययज्ञास्तपोयज्ञाः योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः। द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञाः तथा अपरे स्वाध्यायज्ञानयज्ञाः च यतयः संशितव्रताः। संशितव्रताः यतयः द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः तथा अपरे योगयज्ञाः च स्वाध्यायज्ञानयज्ञाः भवन्ति इत्यर्थः। या प्रस्तुत प्रकरणामध्ये उपासनाकांड सुरू झालेला आहे आणि ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर या श्लोकापर्यंत ज्ञानी पुरुषाच्या जीवनमुक्ती कालामध्ये असलेला त्याचा जो निश्चय आहे त्याचं वर्णन करून झालं। कर्मामध्ये अकर्म पाहणारा, अकर्मामध्ये कर्म पाहणारा, यथार्थदर्शी आत्मदर्शी असा जो यथार्थ अनुभवी महापुरुष, त्याची काय लक्षणं असतात, त्याची जीवनमुक्ती कशी असते, त्याचं संपूर्ण वर्णन करून झालं तिथपर्यंत। आणि या 25व्या श्लोकापासून उपासनाकांडाला प्रारंभ झालेला आहे। दैवमेवा परे यज्ञं योगिनः पर्योपासते ब्रह्माग्ना व परे यज्ञं यज्ञे नैवोपजिह्वति या श्लोकापासून पुढे 18व्या अध्यायामध्ये सांगितलेल्या माऊलींनी संगतीनुसार या श्लोकापासून पुढे 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापर्यंत हे उपासनाकांड चालणार आहे। तिथून पुढे ज्ञानकांडाचा विचार येणार आहे। पुन्हा दुसऱ्या अध्यायाचा 11व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत ज्ञानाचे सूत्रात्मक अशी उभारणी केली, ज्ञानाचा सूक्ष्म सूत्रात्मक असा संक्षिप्त विचार मांडला। 38व्या श्लोकापासून एषा ते अभिहिता सांख्य बुद्धिर्योगेत विमां शृणु या श्लोकापासून तर या ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर इथपर्यंत कर्म विचार सांगितलेला आहे। कर्मयोगाचे फलश्रुतीसुद्धा हे ज्ञानीपुरुषाचे लक्षणं सांगण्याच्या निमित्ताने सांगितली। इथून पुढे उपासनाकांड सुरू झालेला आहे। या 2-4 श्लोकांचा विचार आपण काल केला। त्यात काही यज्ञ, काही जे विवेकी साधक असतात ते इंद्रिय निग्रह करून, अंतःकरणाचा निग्रह करून काही उपासना करत असतात, काही यज्ञ करत असतात, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठीच करतात। पुढे माऊलींनी असं म्हटलंय की या सर्वांनी आत्मसुखकामी जे पंडुकुमारा, या सर्व यज्ञांची फलश्रुती जर पाहिली तर एकच आहे। ऐशी या इही यजनी मुक्तते झाले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी यानानी परिप्राप्यते एक, यांचं साध्य मात्र एकच आहे। यज्ञ जरी भिन्न भिन्न असली तरी कोणती यज्ञ करतात तर त्याचं वर्णन 25व्या श्लोकामध्ये 2 यज्ञ सांगितले। एक दैवयज्ञ सांगितला आणि दुसरा ब्रह्मयज्ञ सांगितला। दैवयज्ञ म्हणजे देवतांच्या उद्देशाने जे काही शास्त्रविहित अशा प्रकारची यज्ञ केले जातात त्याला दैवयज्ञ असं म्हटलेलं आहे। पण त्या यज्ञाचं ही फलश्रुती मात्र स्वर्ग अशा प्रकारची नाही। त्या यज्ञाची फलश्रुती मात्र ज्ञानेश्वर महाराजांच्या मतानुसार माऊलींनी असं म्हटले की त्याही यज्ञाचं फल अंतःकरणाची शुद्धी होऊन त्याला ज्ञान प्राप्त व्हावं याचकरिता तो हा दैवयज्ञ करत असतो। ब्रह्माग्ना व परे यज्ञम असं म्हणताना तो ब्रह्मयज्ञ करतो। ब्रह्मयज्ञ शब्दाचा अर्थ होतो तो यज्ञानेच यज्ञ करतो, यज्ञेन यज्ञम उपजिह्वति। याचा अर्थ आत्मस्वरूपाची ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तो आहुती देतो, आत्माच ब्रह्म आहे अशा प्रकारचा निश्चय करतो, हा ब्रह्मयज्ञ सांगितला। हे 2 यज्ञ या श्लोकामध्ये सांगितले। पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा 2 यज्ञ सांगितलेत। एक आहे संयम नावाचा यज्ञ आणि दुसरा आहे इंद्रिय यज्ञ। संयम यज्ञ याचा अर्थ होतो श्रोत्रादी जी ज्ञानेंद्रिय आहेत या सर्व ज्ञानेंद्रियांचा संयम करणं, त्या इंद्रियांना त्यांच्या विषयापासून परावृत्त करून
त्या इंद्रियांचा निग्रह करणं, प्रत्याहार रूप यज्ञ करणं, याला प्रत्याहार रूप यज्ञ असं म्हटलेलं आहे. हा संयम नावाचा यज्ञ आहे. दुसरा आहे शब्द आपलं इंद्रिय नावाचा यज्ञ. इंद्रियरूपी अग्नीमध्ये त्या प्रत्येक इंद्रियाच्या ज्या आहुती आहे विषय आहेत त्या संपूर्ण विषयरूपी आहुती तो देतो. याचा अर्थ शास्त्रामध्ये जे शास्त्रविहित अशा प्रकारचे विषय सांगितलेले आहेत त्या शास्त्रविहित अशा कर्ममार्गाचं तो अनुसरण करतो. हा कर्मयोगरूपी इंद्रिय यज्ञ आहे. शास्त्रविहित अशा कर्माचं पालन करणं त्याला इंद्रिय यज्ञ असं म्हटलेलं आहे. हा असे 4 यज्ञ झाले. 27व्या श्लोकामध्ये आणखी एक यज्ञ सांगितला. सर्वाणी इंद्रिय कर्माणी च प्राणकर्माणी ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति. हा आत्मसंयम नावाचा यज्ञ आहे. ज्ञानाने ज्याच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित झालेला आहे अशा त्या अंतःकरणामध्ये तो सर्व ज्ञानेंद्रिय आणि सर्व कर्मेंद्रिय आणि संपूर्ण प्राणक्रिया, प्रत्येक इंद्रियाच्या क्रिया आणि संपूर्ण प्राणांच्या क्रिया हा त्या आपल्या अंतःकरणामध्येच त्या मनामध्ये तो निगृहीत करतो. याला आत्मसंयम नावाचा यज्ञ म्हटलेला आहे. असा हा एक यज्ञ सांगितला. हे 5 यज्ञ आपण काल पाहिले. या श्लोकामध्ये आणखी 5 यज्ञ सांगितलेले आहेत. द्रव्ययज्ञः, तपोयज्ञः, योगयज्ञः तथा अपरे स्वाध्यायज्ञानयज्ञः यतयः संशितव्रताः. यावर भाष्यकारांनी काही फारसं भाष्य लिहिलं नाही. मधुसूदनीत थोडंसं भाष्य याचं आलेलं आहे. द्रव्ययज्ञः की कोण अशी ही यज्ञ करतात तर एक द्रव्ययज्ञ आहे, तपोयज्ञ आहे, योगयज्ञ आहे 3, स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञानयज्ञ असे 5 यज्ञ या श्लोकामध्ये पुन्हा सांगितलेले आहेत. हे कोण करतात? अपरे म्हणजे दुसरे काही जण साधक. पण कोणते ते? संशित व्रताः यतयः, ज्यांची व्रत अत्यंत संशित आहेत. सम्यक शितानी तीक्ष्णीकृतानी व्रतानी यैहि ते संशित व्रताः, ज्यांनी आपली व्रत तीक्ष्ण दृढ अशा प्रकारची व्रत जे करतात. कृष्ण चांद्रायणादी जे व्रत करणारे आहेत, अत्यंत कठोर व्रत करणारे असे जे साधक आहेत, असे साधक मात्र असे काही यज्ञ करतात. कोणते? तर ते 5 यज्ञ या ठिकाणी सांगितलेत. पहिला यज्ञ ते करतात द्रव्ययज्ञ. त्यांनाच विशेषण आहे द्रव्ययज्ञः यतयः. द्रव्यम एव यज्ञम येषां ते द्रव्ययज्ञः, म्हणजे द्रव्यरूपी यज्ञ करणारे, द्रव्य त्यागरूपी यज्ञ करणारे. कोणता? मधुसूदनीमध्ये त्यांनी विषय याचं स्पष्टीकरण केलेलं आहे की पाठीमागे श्रौत कर्माचा विषय येऊन गेला. इंद्रिय यज्ञामध्ये आपण तो विषय पाहिला की शास्त्रविहित अशा कर्माचं अनुष्ठान करणं हाच इंद्रिय नावाचा यज्ञ पाठीमागे सांगितला. शब्दादीन विषयानन्ये इंद्रियाग्निषु जुह्वति या ठिकाणी. त्यामुळे इथं जो द्रव्ययज्ञ आहे हा स्मार्त कर्मरूपी यज्ञ सांगितलेला आहे. स्मार्त म्हणजे स्मृतीने सांगितलेले जे काही कर्म आहेत, जे यज्ञ आहेत स्मृतीशास्त्रामध्ये आलेली, तर त्यांना स्मार्त कर्म असं म्हटलेलं आहे. ते कोणती स्मार्त कर्म आहेत? एक आहे पूर्त आणि एक आहे दत्त नावाचा. इष्टा, पूर्त आणि दत्त असे 3 प्रकारची कर्म असतात. त्यात इष्टकर्माला श्रौत कर्म असं म्हटलेलं आहे. पूर्त आणि दत्त कर्माला स्मार्त कर्म असं म्हटलेलं आहे. ते पूर्त आणि दत्त नावाची जी स्मार्त कर्म आहेत तोच आहे द्रव्ययज्ञ या ठिकाणी सांगितलेला. वापी कूप तडागादे देवतायतनानी च अन्नप्रदान मारामः पूर्तमित्याभिधीयते. पूर्त कर्माचं हे लक्षण केलेलं आहे. वापी म्हणजे विहीर, कूप म्हणजे लहान लहान विहिरीचेच प्रकार, तडाग म्हणजे तळ, देवतायतन मंदिराची उभारणी करणं, अन्नप्रदान अन्नदान करणं, आरामः बगीचे निर्माण करणं, याला पूर्त कर्म असं म्हणतात. हे स्मार्त कर्म आहे. आणि शरणागत संत्राणम भूतानाम चापि अहिंसनम बहिर्वेदी च यद्दानम दत्तमित्याभिधीयते. एक दत्त नावाचं कर्म आहे. ते कोणतं आहे? शरणागत संत्राणम, जो शरणागत झाला त्याचं संरक्षण करणं. भूतानांच्यापि अहिंसनम, सर्व प्राणीमात्रांची अहिंसा करणं म्हणजे हिंसा न करणं. बहिर्वेदीच यद्दानम, यज्ञाच्या बाहेर जे दान देणं. दान देण्याचे 2 प्रकार सांगितले यज्ञामध्ये. एक यज्ञ करत असताना सुद्धा काही दान द्यायचं असतं, त्याला इष्टकर्मात त्याचा अंतर्भाव होतो. आणि यज्ञ करून झाल्याच्या नंतर यज्ञमंडपाच्या बाहेर जाऊन मग त्या यजमानानं काही दान द्यायचं असतं, त्याला बहिर्वेदीच यद्दानम असं म्हणतात. यज्ञ बाह्य अशा प्रकारचं दान, ते दान आहे दत्त कर्मामध्ये ते अंतर्भूत होतं. याला स्मार्त कर्म असं म्हणतात. यालाच दत्त कर्म असं म्हटलेलं आहे. आणि ही 2 प्रकारची कर्म करणं यालाच म्हटलेलं आहे द्रव्ययज्ञ. द्रव्ययज्ञ म्हणजे द्रव्य अशा प्रकारची कर्म करणं हाच आहे ज्याचा यज्ञ. असे काही यती साधक असतात. इथं यती म्हणजे साधक असाच अर्थ आहे.
यतयः म्हणजे जे संन्यासी आहेत त्यांचा संन्यासी आहेत किंवा ज्यांना ज्ञान झालेलं आहे असा इथं अर्थ नाही. यतयः म्हणजे यतनशीला हा असा अर्थ घ्यायचा. जे साधना करत आहेत अशा प्रकारचे साधक असे द्रव्ययज्ञ करतात. काही जण तपोयज्ञ हा असे असतात. तपः एव यज्ञम येषां ते तपोयज्ञ. पण कोणतं तप? या ठिकाणी असं म्हटलंय कृच्छ्र चांद्रायणादी तपः एव यज्ञ येषां ते तपोयज्ञाः तपस्विनः असा अर्थ केला. जे तपस्वी असतात, कृच्छ्र व्रत, चांद्रायण व्रत असे कठोर तप करणारे, तपश्चर्या करणं हाच आहे ज्यांचा यज्ञ. असे काही तपोयज्ञाः असे काही यती साधक असतात. त्याचप्रमाणे योगयज्ञाः. योगयज्ञ म्हणजे कोणता यज्ञ? तर जो अष्टांग यज्ञ, अष्टांग योग सांगितलेला आहे तो अष्टांग योग रूपी यज्ञ, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी असं जे योगशास्त्रामध्ये अष्टांग योग सांगितलेलं आहे तर याचं पालन करणं त्यालाच योगयज्ञ असं म्हटलेलं आहे. असे काही योग मार्गाचं अनुसरण करणारे यती साधक असतात ते योगयज्ञ करतात. स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च. एक स्वाध्याय नावाचा यज्ञ आहे. स्वाध्याय यज्ञ म्हणजे स्वाध्यायोध्येतव्य अशी श्रुती आहे. आपल्या अध्यायाचं अध्ययन केलं पाहिजे. स्वाध्याय स्व अध्याय, स्वस्य अध्याय अध्ययते इति अध्याय असा अर्थ होतो. म्हणजे शाखा असा अर्थ केला आहे त्या ठिकाणी मीमांसेमध्ये. स्व अध्याय आपल्या शाखेचं अध्ययन केलं पाहिजे. वेदांतानुसार स्वाध्याय शब्दाचा अर्थ होतो वेदाचं अध्ययन करणं. स्वाध्यायान मा प्रमदितव्य. स्वाध्यायापासून आपण परांगमुख होऊ नये, त्याविषयी प्रमाद करू नये. याचा अर्थ वेदाचं अध्ययन करणं हाच आहे स्वाध्याय. मग वेदाला अनुसरणाऱ्या स्मृती असतील, पुराणं असतील किंवा संत वाङ्मय असेल यांचं नित्य अध्ययन करणं हा सुद्धा स्वाध्याय नावाचा यज्ञच आहे. स्वाध्याय ज्ञानयज्ञाः यथाविधी वेदाभ्यासपराः स्वाध्याय यज्ञाः. स्वाध्याय हाच ज्यांचा यज्ञ आहे असे काही यती असतात. ज्ञानयज्ञाः म्हणजे ज्ञान हाच ज्यांचा यज्ञ आहे. कोणतं ज्ञान? न्यायेन वेदार्थ निश्चयपराः ज्ञानयज्ञाः. न्यायेन म्हणजे युक्तीच्या द्वारे वेदाच्या अर्थाचा निश्चय करणं, यौक्तिक चिंतन ज्याला म्हणतात, ज्याला मनन करणं असं म्हणतात. हे मनन करणं या नावाचा हा ज्ञानयज्ञ आहे. म्हणजे वेदाला अनुसरणाऱ्या अशा युक्ती करणं, तर्क करणं आणि मग यौक्तिक अशा प्रकारचं, प्रमाणाला अनुसरून अशा प्रकारचं यौक्तिक चिंतन करणं त्यालाच ज्ञानयज्ञ असं म्हटलेलं आहे. असा हा ज्ञानयज्ञ करणारे काही संशित व्रताः यतयः. तीक्ष्ण अशा प्रकारची व्रत धारण करणारे असे काही यती साधक असतात असा या श्लोकाचा अर्थ केलेला आहे. यावर माऊली बोलतात एक द्रव्ययज्ञो मणिपती एक तपसामग्रिया निपजविती एक योगयागोही आहाती जे सांगितले. एक द्रव्ययज्ञो मणिपती. काहींना द्रव्ययज्ञ असं म्हटलं जातं. म्हणजे हे द्रव्ययज्ञ इथं सुद्धा या ओवीमध्ये हा शब्द बहुव्रीही समासातला आहे. काहींना द्रव्ययज्ञ असं म्हटलं जातं. म्हणजे काय? द्रव्ययज्ञ करणारे, द्रव्यत्याग एव यज्ञ येषां ते द्रव्ययज्ञाः असा समास या शब्दामध्ये सुद्धा मराठीतला समास आहे. एक द्रव्ययज्ञ मणिपती. काहींना द्रव्ययज्ञ असं म्हटलं जातं काही साधकांना, कारण ते द्रव्य नावाचाच यज्ञ करतात. द्रव्य त्याग हाच आहे ज्यांचा यज्ञ. किंवा आपण जे टीकेनुसार पाहिलं स्मार्त कर्म करणं, पूर्त आणि दत्त नावाची कर्म करणं ते त्यांनाच द्रव्ययज्ञ करणारे साधक असं म्हटलं जातं. एक तपसामग्रिया निपजविती. काही जण मात्र एक दुसरे काही साधक यतयः तपसामग्रिया निपजविती. सामग्रीच्या द्वारे तृतीयेचे एक वचन आहे. तपसामग्रिया तपरूपी सामग्रीच्या द्वारे निपजविती यज्ञ निर्माण करतात, यज्ञ करतात. तपसामग्रीने म्हणजे कृत्स्न चांद्रायण अशा प्रकारची तप करणं, या तपाच्या सामग्रीच्या द्वारे काही जण यज्ञ करतात, तपोयज्ञ करतात. एक योगयागोही आहाती जे सांगितले. काही जण योगयाग आहेत म्हणजे योगरूपी याग करणारे, अष्टांग योग हाच याग करणारे, यज्ञ करणारे असेही काही जण आहेत की जे सांगितले यम नियम. अगोदरच आम्ही आता पाठीमागे थोडंसं वर्णन करून झालेलं आहे पाठीमागे आताच्या श्लोकामध्ये पूर्वीच्या. हे यम नियम आसन वगैरे यांची ते कशी प्रत्याहार धारणा करतात. म्हणून जे काही यम नियम आताच सांगितले असे यम नियमांचं पालन करणारे काही अष्टांग योगी असेही असतात. ते योग याग करतात, योग यज्ञ करणारे अशा प्रकारचे ते आहेत. जे सांगितले, जे अष्टांग योगी म्हणून सांगितलेले आहेत ते योग याग असं म्हटलं जातं त्यांना.
एकी शब्दी शब्द यजिजे तो वाघ यज्ञू म्हणिजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञू. एकी काहींकडून मात्र शब्दी शब्दू यजिजे, शब्दाने शब्दाचंच यजन केलं जातं, यजन करतात. शब्दाने शब्दाचं यजन करणं हा स्वाध्याय यज्ञ आहे. म्हणजे वेदामध्ये जे शब्द आले, शास्त्रामध्ये जे शब्द आले, त्या शब्दांचं चिंतन करणं आणि शब्दानेच त्या शब्दाची उपासना करणं, त्या शब्दाची उपासना करणं आणि शब्दाच्याच द्वारे करणं. कारण अध्ययन केल्याशिवाय तर पूजा होणार नाही. अध्ययन करणं हीच त्याची शास्त्राची पूजा आहे, त्या शब्दाची पूजा आहे. म्हणून वाणीच्याच द्वारे उच्चारण करून त्याच शब्दाचं, जसं ज्ञानोबरायांनी कुठे पुढे म्हटलेलं आहे की एखाद्या शब्दाला जर बोलायचं असेल तर शब्दाद्वारेच बोललं जातं. त्याचं उच्चारण हे शब्दानेच केलं जातं, शब्दानेच शब्दाचा उच्चार केला जातो. शब्द असं जरी म्हटलं तर शब्द हा शब्द शब्दानेच म्हटला असं होतं. म्हणून शब्दानेच शब्दाची उपासना केली जाते. म्हणजे वेदाचं अध्ययन करणं, वेदानुसारी ग्रंथांचं अध्ययन करणं, पठन करणं, नित्यनियमाने करणं, त्याला शब्दाने शब्दाचं यजन करणं, शब्दयज्ञ करणं असं म्हणतात. हा स्वाध्याय यज्ञ आहे. तो वाघ यज्ञू म्हणजे त्यालाच वाणी यज्ञ, वाघ यज्ञ असंही म्हणतात. ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ त्याला म्हणतात की ज्या ज्ञानाने ज्ञेय प्राप्त करून घेतलं जातं, ज्ञेयाचं ज्ञान करून घेतलं जातं. ज्ञेय आहे ब्रह्मवस्तू, त्या ब्रह्मवस्तूचं ज्ञान, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आत्मत्वाने ज्या ज्ञानाने होतं त्या ज्ञानाला ज्ञानयज्ञ असं म्हणतात. म्हणजे ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे इथं ज्ञान आहे. कुठलं तरी भौतिक ज्ञान तो ज्ञानयज्ञ नाही. ज्या ज्ञानाने ज्ञेय असणारं ब्रह्म त्याची प्राप्ती होते, आत्मत्वाने प्राप्ती होते, त्या ज्ञानालाच ज्ञानयज्ञ असं म्हटलं जातं. हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अति साकडे, परी जितेंद्रियासेचे घडे योग्यता वशे. अर्जुना हे सकळ कुवाडे, हे जर विचार करून पाहिलं तर ह्या सकळ कुवाडे म्हणजे अत्यंत ही सगळी यज्ञ जे आहेत, हे सकळ याग, हे संपूर्ण यज्ञ, कुवाडे म्हणजे त्रासदायक असे आहेत, कष्टदायक आहेत, अत्यंत श्रम होणारे आहेत. कारण जे अनुष्ठिता अति साकडे, कारण यांचं अनुष्ठान करत असताना अत्यंत कठीण आहेत, हे अत्यंत श्रम देणारे, त्रास देणारे, कठीण अशा प्रकारचे आहेत. म्हणून हे सकळ कुवाडे, हे जे सगळे यज्ञ आहेत हे अत्यंत कठीण, त्रासदायक अशाच प्रकारचे आहेत. परंतु तरीसुद्धा जितेंद्रियासीची घडे योग्यता वशे. जो जितेंद्रिय पुरुष आहे, ज्याने इंद्रियांना जिंकलेला आहे, वशीभूत करून घेतलेला आहे, निग्रह केला आहे इंद्रियाचा, मनाचा, या असा जो पुरुष असेल त्यालाच या हे सर्व यज्ञ करण्याची योग्यता प्राप्त होते, अधिकार प्राप्त असतो. म्हणून त्यालाच ही यज्ञ घडतात. योग्यता वशे घडे, त्यालाच ही संपूर्ण यज्ञ घडतात, कारण त्याला ती योग्यता प्राप्त झालेली असते. त्यामुळे कारण जर ही जितेंद्रिय नसेल, याच्यातला सर्व यज्ञ जे करायचे ते जितेंद्रिय, त्यात इंद्रियांना जिंकणं हे अत्यंत प्रत्येक यज्ञामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणून इंद्रियांवर विजय मिळवणं हे काही फारसं सोपं नाही. प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयाकडं न जाऊ देता त्याला परावृत्त करणं, निग्रह करणं, ही गोष्ट काही सोपी नाही आहे. म्हणून हे सकळ कुवाडे, हे यज्ञ करणं एवढं सोपं नाही. अनुष्ठान करताना फार कठीण अशा प्रकारची ही यज्ञ आहेत. कारण ही जितेंद्रिय पुरुषाकडूनच योग्यता प्राप्त संपादन केल्यानंतरच ही केल्या जाऊ शकतात. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले, म्हणून आपण पातीही केले आत्महवन. ते प्रवीण तेथ भले प्रवीण, ते जे यती असतात, साधक असतात, हे संशित व्रताहा याचं वर्णन आहे. ज्यांनी ही अत्यंत कठीण अशा प्रकारची व्रत उपासना जे करू शकतात, असे जे साधक आहेत तेच ही यज्ञ उपासना करू शकतात. ते तेथ भले प्रवीण, हे यज्ञ करण्याविषयी ते अत्यंत प्रवीण आहेत, कुशल असतात. आणि योग समृद्धी आथिले, संपूर्ण योगाच्या या ऐश्वर्याने आथिले संपन्न झालेले असतात. हे संपूर्ण योग करून ते समृद्ध झालेले असतात, ऐश्वर्य संपन्न, म्हणजे त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी पूर्णपणे झालेली असते. अंतःकरण शुद्धीरूपी ऐश्वर्य त्यांना संपन्नता झालेली असते, प्राप्त झालेली असते. म्हणून आपण पातीही केले आत्महवन, म्हणून त्यांनी आपणपा आत्महवन केले. आपल्याच ठिकाणी आपलंच हवन केलं, आत्महवन केलं, म्हणजे जीवाचं हवन केलं. आपल्या आत्मस्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हवन केलं, म्हणजे आत्म्याची आहुती दिली ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. आत्माच ब्रह्मरूप अशा प्रकारचा केला. मी ब्रह्म आहे अशा प्रकारच्या पूर्ण निश्चयापर्यंत ते गेले. का गेले? कारण त्यांच्याच ठिकाणी
जे जितेंद्रिय असे असल्यामुळं ते प्रवीण झाले. आणि प्रवीण असल्यामुळे, प्रवीण म्हणजे आपले प्रवीण महाराज नव्हे प्रवीण ते तर भले, ते म्हणजे तेही तसे असतील तर आहेतच जे आहेतच प्रवीण आहेतच, ते तर प्रवीण भले, म्हणून त्यांचं नाव प्रवीण आहे. प्रवीण तेथ भले, जे भले चांगले प्रवीण त्या ठिकाणी झालेले असतात, कुशल झालेले असतात परमार्थ साधनेमध्ये. म्हणजे कोणती साधना कशी करावी त्याची युक्ती त्यांना प्राप्त झालेली असते, म्हणून ते कुशल असतात. आणि मग योग समृद्धी आथिले, योगाचं ऐश्वर त्यांना प्राप्त झालेलं असतं. ऐश्वर योगाचं कोणतं आहे? योगाचं कर्माचं ऐश्वर एकच आहे, ज्ञानयोग्यता प्राप्त करून देणं, ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून देणं, हेच त्यांचं ऐश्वर आहे. हे फल त्यांना प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून त्यांनी ती योग्यता प्राप्त झाल्याच्या नंतर आपलं आत्मस्वरूपाचं हवन केलेलं असतं. आपल्या स्वरूपाला त्यांनी ब्रह्मरूप अशा प्रकारे केलं. ही त्यांची पूर्ण म्हणजे क्रमसाधना अशा प्रकारची सांगितलेली आहे. म्हणून असे जे संशित व्रताः यतयः असे असतात तेच हे कर्म करू शकतात. जे जितेंद्रिय नाहीत, इंद्रियाधीन झालो देवा असे जर कोणी असतील तर त्यांना मात्र यापैकी कोणताही यज्ञ करणं शक्य होत नाही. आता पुढे या श्लोकामध्ये आणखी 3 यज्ञ सांगतायत. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे परायणाः. अपाने जुह्वति प्राणं प्राणे अपानं तथा अपरे प्राणापान गति रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. तथा अपरे अपाने प्राणं जुह्वति तथा अपरे प्राणे अपानं जुह्वति तथा अपरे. पुन्हा तिने 3ऱ्या ठिकाणी आणखी अन्वय करताना प्राणायाम परायणाः प्राणापान गती रुद्ध्वा जुह्वति, किंवा प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः सन्ति. अपरे अपाने प्राणं जुह्वति. काही आणखी जे साधक आहेत ते अपानामध्ये प्राणाचं हवन करतात. म्हणजे काय? अपान जे प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान असे प्राणाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. तर जो अपान वायू आहे त्या अपान वृत्तीच्या ठिकाणी प्रक्षिपन्ते जुह्वति प्रक्षिपन्ते प्राणः प्राणवृत्तीम, प्राणाचं त्या ठिकाणी हवन करतात. म्हणजे काय करतात? याचा सरळ अर्थ होतो भाष्यकारांनी दिलाय, पूरकाख्यम प्राणायामम कुर्वन्ति इत्यर्थः. पूरक नावाचा प्राणायाम ते करतात. पूरक करणं म्हणजे श्वास घेणं, याला पूर्णपणे श्वास घेणं त्याला म्हणतात पूरक नावाचा प्राणायाम. श्वास सोडणं याला रेचक नावाचा प्राणायाम म्हणतात. आणि घेतलेला श्वास आतमध्येच ठेवणं त्याला कुंभक अंतःकुंभक असं प्राणायाम म्हणतात. आणि बाहेर सोडलेला प्राण बाहेरच ठेवणं काही कालपर्यंत याला बहिही कुंभक असं म्हणतात, बाह्य कुंभक प्राणायाम म्हणतात. असे प्राणायामाचे प्रकार आहेत. तर पहिल्यांदा हा पूरकाख्य प्राणायाम करतात, म्हणजे श्वास वायू अगोदर घेतात आणि श्वासाला प्राणाला अपानी आतमध्ये अपानापर्यंत नेतात, अपानामध्ये प्राणाची आहुती देतात. असा प्राणायाम काही जण करतात. तथा अपरे प्राणे अपानम, काही जण प्राणामध्ये अपान वायूचं हवन करतात, म्हणजे प्राण बाहेर सोडतात, जो आतमध्ये घेतला होता तो बाहेर सोडतात. असा रेचक नावाचा प्राणायाम काही जण करतात. आणि काही जण कसे आहेत? प्राणापान गती, प्राण आणि अपान या दोघांच्या ह्या ज्या गती आहेत, श्वास घेणं आणि सोडणं, ह्या दोन्हीही गती रुद्ध्वा त्यांचा प्रतिरोध करून निरोध करून प्राणायाम परायणाः प्राणायाम परायण होतात. म्हणजे कुंभकाख्यम प्राणायामम कुर्वन्ति इत्यर्थः. कुंभक नावाचा प्राणायाम करतात. प्राण श्वास घेतही नाहीत आणि सोडतही नाहीत, कुंभक करतात. असा कुंभक बाह्य कुंभक किंवा आंतरकुंभक असं दोन्ही प्रकारचा कुंभक नावाचा प्राणायाम करणारे काही साधक असतात. त्यांना प्राणायाम परायण असं म्हटलं जातं. प्राणायाम करण्यामध्ये अत्यंत तत्पर असलेले, दृढ झालेले अशा प्रकारचे त्यांना म्हटलं जातं. मग अपानाग्नीचेनी मुखी प्राणद्रव्ये देखे हवन केले एके अभ्यास योगे. मग यानंतर काहींनी एके अपानाग्नीचेनी मुखी, अपानाग्नीच्या मुखामध्ये म्हणजे अपान वायूमध्ये
प्राणद्रव्ये अभ्यासयोगे हवन केले. प्राणरूपी द्रव्य, इथं द्रव्य काय दुसरं नाही, प्राण हेच द्रव्य, प्राणरूपी द्रव्य त्यांनी अपानरूपी अग्नीमध्ये अभ्यासाच्या योगाने हवन केले. जे प्राणायामाचा जो योगाभ्यास आहे तो योगाभ्यास करून, म्हणजे अगोदर यम नियम आसन प्राणायाम यम नियम आणि आसन इथपर्यंत, आता हा पुढचा प्राणायाम आहे. यमनियमांचा वगैरे पूर्णपणे अभ्यास केल्याच्या नंतर मग ते आपल्या प्राणरूपी द्रव्याला अपानरूपी अग्नीमध्ये हवन करतात, पूरक नावाचा प्राणायाम करतात. एक अपानो प्राणी अर्पिते एक दोही तेही निरुंधिते ते प्राणायामी म्हणिपती पंडुकुमरा. एक काही जण प्राणी अपानो अर्पिती, प्राणामध्ये अपानाला अर्पण करतात, म्हणजे प्राणवायूच्या ठिकाणी अपान वायूला हवन करतात, म्हणजे प्राणाग्नीमध्ये अपानरूपी द्रव्याचं हवन करतात, म्हणजे रेचक नावाचा प्राणायाम करतात. एक दोही तेही निरुंधिती, तिसरे जण काही असे आहेत की ह्या दोघांचाही निरोध करतात, प्राणवायू आणि अपानवायू, त्याला कुंभक नावाचा प्राणायाम करणं असं म्हणतात. ते प्राणायामी म्हणिपती पंडुकुमारा, या सर्वांनाच प्राणायामी असं म्हटलं जातं. हे सगळे प्राणायामच प्रकार आहेत. यांना प्राणायामी, प्राणायाम करणारे, प्राणायाम परायणाः असं या सर्वांना म्हटलं जातं. आता पुढे इथं हे 3 यज्ञ सांगितले, म्हणजे पाठीमागं काल 5 पाहिले होते, या श्लोकात वरच्या आता 5 झाले, एकंदर किती झाले 10, आणि आता हे 3 पाहिले म्हणजे किती झाले 13, आणि आता पुढच्या हे सर्व 13 यज्ञ झाले. आणि आता पुढे या श्लोकामध्ये आणखी एक यज्ञ सांगताय. अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति एते सर्वे अपि यज्ञविदः यज्ञक्षपितकल्मषाः भवन्ति. अपरे म्हणजे काही जण, आणखी दुसरे, नियताहाराः की ज्यांनी आपला आहार संयत केलेला आहे, नियमित केलेला आहे. आहार म्हणजे प्रत्येक इंद्रियाचे आपापले विषय, ते आहारच आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या प्रत्येक सर्व या इंद्रियांचे आपापले जे विषय आहेत, हे संपूर्ण विषय त्या इंद्रियापासून ज्यांनी नियमित केलेले आहेत, असे नियताहाराः ज्यांनी इंद्रियांचा संयम केलेला आहे असे. प्राणान् प्राणेषु जुह्वति ते प्राणामध्येच प्राणांची आहुती देतात, प्राणांना प्राणामध्येच अर्पितात, हवन करतात. म्हणजे प्राणाच्याच ठिकाणी याला प्राण नावाचा यज्ञ म्हटलं आहे, म्हणजे प्राणाच्याच ठिकाणी प्राणाची आहुती देतात. याचा अर्थ काय, भाष्यकारांनी याचा अर्थ केलेला आहे. प्राणाचे अनेक प्रकार आहेत, प्राणवृत्ती भेदाने तो अनेक प्रकारचा आहे. तर प्राणाचा अपानामध्ये हवन करणं, अपानाला पुन्हा व्यानामध्ये हवन करणं, व्यानाला पुन्हा समानामध्ये हवन करणं, ज्याचं हवन झालं त्याचं हवन झालं, ज्याच्यामध्ये केलं त्यालाही पुन्हा दुसऱ्या प्राणामध्ये हवन करणं, आणि असे प्राण अनेक प्रकारचे वृत्तीभेदाने आहेत. म्हणून प्राणान् प्राणेषु असं बहुवचन आलेलं आहे श्लोकामध्ये. अनेक ते जे प्रकारचे प्राणवृत्ती आहेत त्या प्राणाच्या वृत्तींना दुसऱ्या प्राणवृत्तींमध्ये हवन करतात. याचा अर्थ सर्वच प्राणाचाही निरोध करतात. प्राण नावाचा यज्ञ अशा प्रकारचा करणारे ही काही जण आहेत. येथे सर्वे अपि यज्ञविदः, या सर्वांनाच यज्ञवेत्ता असं म्हटलं जातं. आतापर्यंत हे जे 14 यज्ञ सांगितले, हे सगळे यज्ञ करणारे जे आहेत ते चांगल्या प्रकारे यज्ञाचं त्यांना ज्ञान आहे. सर्वे अपि येते यज्ञविदः, यज्ञाला जाणणारे असे हे आहेत. आणि यज्ञाला जाणणारेच नुसते आहेत असं नाही, तर हे यज्ञ करणारे आहेत. आणि असे यज्ञ करणारे जे आहेत ते यज्ञ क्षपितकल्मषाः भवन्ति. यज्ञेन क्षपितं नाशितं कल्मषम यैहि ते यज्ञ क्षपितकल्मषाः. ज्यांनी या अशा प्रकारच्या यज्ञांच्या द्वारे आपलं कल्मष, पाप संपूर्ण नष्ट करून टाकलेलं आहे असे होतात, असे ते आहेत. म्हणजे हे यज्ञ करून पाप निर्मुक्त असे होतात, पापातून मुक्त झालेले अशा प्रकारचे हे साधक होतात. म्हणजे अंतःकरणाची शुद्धी त्यांना होते, आणि अंतःकरणाची शुद्धी होऊन मल, विक्षेप हे दोन्ही प्रकारचे अशुद्धी तर निघून जातेच, पण माऊलीने पुढं असं म्हटलंय की त्याची इतकी यज्ञ क्षपित कल्मषाः,
यज्ञाने यांचं अंतःकरण इतकं शुद्ध होतं की त्या अंतःकरणामध्ये अज्ञान नावाची अशुद्धीसुद्धा राहत नाही. अज्ञानाची अशुद्धीसुद्धा राहत नाही, म्हणजे अज्ञानही निघून गेलं, आवरणही गेलं, मग त्यांना ज्ञान प्राप्त होतं आणि पवित्र अशा स्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला ते प्राप्त होतात. एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. एक काही जण वज्रयोग क्रमे, वज्र म्हणजे अत्यंत कठीण असणाऱ्या योगाच्या क्रमाक्रमाने, म्हणजे हठयोगाने असा अर्थ दिलेला आहे पुढे. हठयोगाने म्हणजे प्राणाचा निरोध करणं त्याला हठयोग असं म्हटलं जातं, आणि मनाचा निरोध करणं त्याला राजयोग असं म्हटलं जातं. इथं प्राणाचा निरोध करणं सांगणं सुरू आहे, म्हणून इथं हा हठयोग आहे. म्हणून या अशा हठयोगाच्या क्रमाक्रमाने सर्वाहार संयमी, सर्व इंद्रियांचे आपापले जे आहार आहेत त्या आहारांचा संयम करून, म्हणजे आवश्यक तेवढे आहार देणं शास्त्रविहित, आणि आवश्यक तेवढे आहार देणं जे 6व्या अध्यायात पुढे आता सांगणार. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवते दुःख. हा अशा प्रकारे म्हणजे यज्ञ आपलं आहार विहार यांना संयमित करणारे अशा प्रकारचे जे ते प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. प्राणामध्येच प्राणाला संभ्रमे म्हणजे अत्यंत उल्हासाने, त्वरेने, घाईघाईने हवन करीती, हवन करतात. कारण हे हठयोगी आहेत, म्हणून हे प्राणाच्या ठिकाणी अत्यंत उल्लसित होऊन आमच्या अंतःकरणाची शुद्धी व्हावी, प्राणाचा निरोध व्हावा या घाईने ते संभ्रमे म्हणजे अत्यंत उल्हासाने ते प्राणाच्याच ठिकाणी प्राणाला हवन करतात आणि प्राणाचा निरोध करतात. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग गुदपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग ऊर्ध्ववायूचा श्वेतू तोडूनी करिवो वनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षो दंग. हा हठयोग आहे. अशा या हठयोगाच्या क्रमाने करतात. प्राणी प्राणू अर्पिती संभ्रमे हवन करीती. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. ऐसे अशा प्रकारे हे एकाच ओवीमध्ये म्हणजे अपरिनियताहाराहा प्राणान प्राणेषु जुह्वति या श्लोकाचा पूर्वार्ध एका ओवीमध्ये झाला. आता उत्तरार्धामध्ये सांगतायत ऐसे मोक्ष काम सकळ, मोक्षाचीच इच्छा असणारे हे सगळे यज्ञविदह अशा प्रकारचे आहेत. यज्ञाला जाणतात याचा अर्थ माऊलीने केला. यज्ञाला जाणणं म्हणजे काय, या संपूर्ण यज्ञातून मोक्षच प्राप्त करून घेणं. सामान्य अशा प्रकारची सकाम अंतकरणाच्याद्वारे स्वर्गादी लोकांची क्षुद्र अशा विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी हे यज्ञ नव्हेत. या यज्ञांची फलश्रुती खऱ्या अर्थाने मोक्ष आहे असं समजून घेणं याला म्हणतात यज्ञवेत्तारह. असे हे यज्ञवेदी आहेत. ऐसे मोक्ष काम सकळ अशा प्रकारे हे संपूर्ण यज्ञ करणारे मोक्ष काम आहेत, मोक्षाचीच इच्छा करणारे आहेत. समस्त हे यजनशीळ, हे सर्वच यजनशीळ यज्ञ करणं हा अशा प्रकारचा यज्ञ करणं ज्यांचा स्वभाव बनलेला आहे, हे सगळे असे यजनशीळ साधक मोक्षाचीच इच्छा करणारे आहेत की ज्यांनी यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. मोक्षकाम असल्यामुळे त्यांनी आपल्या या यज्ञाच्याद्वारे आपल्या अंतःकरणाला मनोमळ, मनातील जे मळ आहेत ते क्षाळन केले, यांचं धुवून टाकले, पूर्णपणे मन शुद्ध अशा प्रकारचं करून टाकलं. म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धीसाठी म्हणून त्यांनी हे यज्ञ केले. जया अविद्या जात जाळीता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नियाने होता उरेची ना. आता यज्ञक्षपित कल्मशाहा असे कसे बनतात, यांची माऊलीने याला कुठपर्यंत नेऊन ठेवलंय. केवळ अंतःकरणाची शुद्धी झाली एवढंच नाही, तर अंतःकरणाची तर शुद्धी झाली, स्थिर झालं, शुद्ध झालं, पण त्या शुद्ध अंतःकरणामध्ये अज्ञानही राहिलं नाही ते सांगतात. जया अविद्या जात जाळीता, अविद्या समूह संपूर्ण अज्ञान, म्हणजे जेवढं अज्ञान आहे तेवढं संपूर्ण अज्ञान जाळीता, याला जाळून टाकत असताना म्हणजे जाळून टाकून मग जे निज स्वभावता उरले, आपल्या निज स्वभावाने आत्मरूपाने जे केवळ उरलेले उरतात असे ते होतात. तिथं अविद्यासुद्धा राहत नाही, अविद्येलाही नष्ट करून टाकतात. जेथ अग्नी आणि होता उरेची ना. आणि मग अशा स्थितीमध्ये अग्नी राहत नाही आणि तो होताही राहत नाही, उरेची ना उरतच नाही. होता म्हणजे तो हवन करणारा होता, यज्ञ करणारा, तोही यज्ञ करता या रूपानं शिल्लक राहत नाही. आणि ज्या अग्नीमध्ये अनेक प्रकारच्या अग्नी सांगितल्या, संयमाग्नी, ब्रह्माग्नी, इंद्रियाग्नी, अशा सगळ्या अनेक प्राणाग्नी अशा अग्नी सांगितल्या.
ह्या यज्ञाच्या त्या अग्नीसुद्धा उर्वरित वेगळ्या शिल्लक राहत नाहीत आणि त्या अग्नीमध्ये हवन करणारा होता तो सुद्धा वेगळा शिल्लक राहत नाही. हे दोन्ही ब्रह्मरूप अशा प्रकारचे होतात. म्हणजे स्वतः तो ब्रह्मरूप झाल्यामुळे त्याला सर्व आता ब्रह्मरूपानेच प्रतीतीला येतं. कसल्याही प्रकारचं द्वैत त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञेचे विधान सरे मागुते जेथुनी ओसरे क्रिया जात. ज्या ठिकाणी यजितयाचा कामू पुरे त्यांना अशी अवस्था प्राप्त होते की त्या अवस्थेमध्ये त्या यज्ञ करणाऱ्याची संपूर्ण इच्छाच पूर्ण होते. काम नाही झालो पाही रिकामा अशा अवस्थेला तो प्राप्त होतो. यज्ञेचे विधान सरे यज्ञ करावं अशा प्रकारचा जो शास्त्राचा विधी असतो त्या शास्त्राच्या विधीच्या आता तो अतीत झाला. यज्ञेचे विधान सरे यज्ञ क्रिया आता संपल्या. यज्ञ करण्याची आवश्यकता राहिली नाही. मागोते जेथुनी ओसरे क्रिया जात. ज्या स्वरूपाच्या पासून संपूर्ण क्रियासमूह मागोते ओसरे मागोते येतात संपून जातात त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची क्रियासुद्धा राहत नाही. अशा निष्क्रिय आत्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. कारण व्यापक रूप असा तो होतो आणि व्यापकात क्रियाच होत नाही. म्हणून ह्या क्रियाच होत्या अगोदर यज्ञक्रिया, पण यज्ञक्रियांच्याद्वारे त्याला असा मोक्ष प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मस्वरूपाला आता प्राप्त झाल्यामुळे ह्या संपूर्ण क्रिया आता पाठीमागे राहिल्या. क्रिया आता बाधित झाल्या. ह्या क्रिया त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सिद्धच नाही झाल्या. निष्क्रिय अशा प्रकारचा तो झाला. अक्रिय ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला. जेथ विचार जेथ न निगे हेतू जया ते नेघे जे द्वैत दोष संगे सिंपेची ना किंवा लिंपेची ना असा पाठभेद आहे. जे विचार जेथ न रिगे ज्या ठिकाणी विचारसुद्धा प्रवेश करू शकत नाही. ज्या आत्मस्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विचार म्हणजे कशाचा विचार होतो? विचार हा द्वैतामध्येच केला जाऊ शकतो. द्वैताची कल्पना केल्याशिवाय विचारच होत नाही. चोद्यम वा परिहारो वा क्रियताम द्वैत भाषया अद्वैत भाषया चोद्यम नास्ति नापि तदुत्तरम. प्रश्न उत्तर शंका समाधान विचार सगळ्या गोष्टी ह्या द्वैताच्या भाषेमध्ये होतात. हा अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी आता विचाराचं विषयत्व राहिलं नाही. विचार करण्याची गरजही नाही आणि विचार या आत्मस्वरूपाला आता विषयसुद्धा करू शकत नाही. जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आयणी नेघे अंगी जयाच्या अर्थात या नाव ज्ञान. अशा त्या ज्ञानस्वरूपाला तो प्राप्त झालेला आहे. जाणीव तिथं प्रवेश करू शकत नाही. विचार मागच्या पावलांना निघून जातो. विचार तिथं प्रवृत्त होऊ शकत नाही. बाबा एक वाक्य सांगत असतात, विचाराने ज्याचा विचारापुढं जी टिकत नाही तिला माया म्हणतात आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणजे विचारसुद्धा जिथून परावृत्त होतो त्यालाच ब्रह्मस्वरूप असं म्हणतात. म्हणून विचारही जेथ न रिगे प्रवेश करू शकत नाही. हेतू जया ते नेघे. या हेतू शब्दाचा अर्थ आहे हेतू म्हणजे ज्या अनुमानामध्ये जो हेतू सांगितला जातो त्याला हेतू त्या अर्थानंच इथं हेतू आहे. हेतू म्हणजे कोणताच हेतू त्याला विषय करू शकत नाही. म्हणजे तो अनुमानाचा विषय होत नाही. तर्कू आयनी नेघे अंगे जयाच्या तोच अर्थ इथे आहे. तर्क त्याला विषय करू शकत नाही. सकाळीच विषय गेला. तर्क हा प्रतिष्ठानात तर्क हा अस्थिर अशा प्रकारचा असतो. तर्क म्हणजे एक प्रकारचा हेतू लागतो अनुमानामध्ये आणि तो त्या अनुमानामध्ये असणारा तो जो हेतू असतो त्या हेतूचं प्रत्यक्ष असावं लागतं. जसं पर्वतो वन्यमान धूमात असं म्हणत असताना धूमाचं प्रत्यक्ष असावं लागतं तेव्हा त्या पर्वतावर वन्यची अनुमिती करता येते. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा हेतूच नाही. हेतूचं प्रत्यक्षच नाही. म्हणून कारण प्रत्यक्ष प्रमाणच तिथं सिद्ध होत नाही. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणावरच अनुमान प्रमाण अवलंबून असतं. प्रत्यक्षाचाच प्रवेश नाही तर अनुमान प्रमाण काय तिथं प्रवृत्त होईल. म्हणून हेतू जया ते नेघे त्या ठिकाणी हेतूसुद्धा निघत नाही. नेघे म्हणजे जात नाही. त्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही, जात नाही, निघत नाही तिकडे. हेतू जया ते नेघे त्याच्या ठिकाणी ज्याला हेतू हे विषय करू शकत नाही, जाणत नाही. तर्काची ये दिठी हा गोचर नव्हे किरीटी ध्यान याची ये भेटे उत्कंठा वाहे असं ते स्वरूप. जेथ द्वैत दोष संगे सिंपेची नाम. जे द्वैत दोष संगे जे स्वरूप या द्वैतरूपी दोषाच्या सानिध्यामध्ये सिंपेचिना म्हणजे कधी लिप्त होत नाही. परवाच आपण विषय पाहिला. कोणतीही उपाधी त्या उपहित चैतन्याला लिप्त करू शकत नाही. असंग निर्विकार असं ते चैतन्य आहे. उपाधीचे धर्म ती उपाधी उपहितावर कधीच घालवू शकत नाही.
म्हणून संपूर्ण विश्वाचं जरी ते अधिष्ठान असलं तरी आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठानाची लाभहानीच करू शकत नाही, द्वैते निर्माण करू शकत नाही. असं असल्यामुळं ते अधिष्ठान ज्यो का त्यो, तुका म्हणे साहे, देव आहे तैसा आहे, असं ते आहे. म्हणून ते द्वैत दोष संगे सिंपेची ना लिप्त होत नाही. असे हे अनेक प्रकारचे यज्ञ, 14 प्रकारचे यज्ञ या ठिकाणी सांगितले. आणि या यज्ञाने तो आपल्या स्वरूपाला कसा प्राप्त होतो त्याचंही वर्णन करून झालं, यज्ञांचं फलही सांगितलं. आणि मग असे यज्ञ करणारे जे आहेत त्यांनाच हे सनातन असणारं ब्रह्मस्वरूप प्राप्त होतं. आणि असे यज्ञ करणारे जर कोणी नसतील तर त्यांना ब्रह्मच नाही, तर परलोकही प्राप्त होत नाही. परलोक स्वर्गादी लोक तर नाहीच नाही, तर इहलोकसुद्धा त्यांना खऱ्या अर्थाने प्राप्त होत नाही, असं आता या श्लोकामध्ये सांगतायत. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. यज्ञशिष्टामृतभुजो सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. शिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. यज्ञशिष्टामृतभुजः सनातनं ब्रह्म यान्ति अयज्ञस्य अयं लोकः न अस्ति हे कुरु सत्तम अन्यः कुतः. किंवा सुरुवातीला संबोधन घ्या, हे कुरु सत्तम. कौरव कुलामध्ये अत्यंत श्रेष्ठ असलेले आहे अर्जुना, कुरु सत्तम. तम प्रत्यय लागला या ठिकाणी. सांगा बरं गौरव महाराज, कोणतं सूत्र आहे तम प्रत्यय करणार? थोडं आठवून सांगा, नंतर सांगा. तुम्ही सांगा, नाही तर तुमच्यातले कोणाला आठवण. डतर डतम नाही, ते नाही प्रत्यय येतं, तरप तम प्रत्यय. चला नंतर सांगा आठवण. यज्ञ, कुणाचा मोबाईल सुरू आहे का? माझं नाही. यज्ञशिष्टामृत भुजः सनातनं ब्रह्म यान्ति हे कुरुश्रेष्ठ अर्जुना. यज्ञशिष्टामृत भुजः, यज्ञ केल्याच्या नंतर अवशिष्ट राहिलेलं जे अन्न असतं त्या अन्नाला अमृत असं म्हटलेलं आहे. यज्ञशिष्टामृत, अन्नरूपी अमृत. भुजः म्हणजे काय? भुंजते. यज्ञ करून उरलेलं जे अवशिष्ट असं जे अन्न असतं ते अन्नरूपी अमृत सेवन करणारे जे आहेत ते सनातनं ब्रह्म यान्ति, अशा सनातन ब्रह्मस्वरूपाला ते प्राप्त होतात. यान्ति असं म्हटलंय, ब्रह्माला सनातन असं विशेषण दिलंय. अनादि आणि अनंत आहे, नित्य आहे, म्हणून ते सनातन आहे. आणि ब्रह्म ते व्यापक आहे. आणि यान्ति असं जे शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ होतो, भाष्यकारांनी याचं चिंतन दिलेलं आहे, यान्ति ब्रह्म सनातनम, जातात असं जे गतिवाचक इथे क्रियापद आलेलं आहे त्याचा अर्थ आहे की असे हे यज्ञ करणं ही एक प्रकारचा कर्मयोग आहे. आणि कर्मयोग असल्यामुळे यांना जर ज्ञान नाही झालं इथे अंतकरणाची, माऊलीने तर बरंच सांगितलं, ज्ञानाची अंतकरणाची शुद्धी होते आणि मग त्यांना त्या शुद्ध अंतकरणामध्ये ब्रह्मज्ञान होतं आणि मग कुठलेही द्वैत शिल्लक राहत नाही. माऊलीने तर अर्थ करूनच टाकला अगोदरच, कारण हे मोक्ष काम सकळ असं माऊलींचा क्रमच तो धाटणीच तशी चाललेली आहे. पण प्रक्रियेनुसार पाहिलं तर भाष्यकारांनी असं म्हटलं की जर त्याला इथं ज्ञान झालंच नाही, अंतकरणात कुठेतरी विक्षेप राहिला, आसक्ती राहिली, तर मग तो अशी यज्ञ करून तो ब्रह्मलोकाला जातो. आणि मग ब्रह्मलोकात गेल्यानंतर तिथं ब्रह्मदेवाच्या बरोबर तो ब्रह्मदेवाचं आयुष्य संपेपर्यंत ब्रह्मलोकात राहतो. ऐसे देवी भोग भोगिता अनुतापी नित्य, असा तो त्या ब्रह्मलोकामध्ये राहून ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यानंतर महाप्रलय जेव्हा होतो तेव्हा तो ब्रह्मदेवाच्या बरोबर मुक्त होतो. मग सनातनं ब्रह्म यान्ति, यान्ति असं म्हणण्यातून हा क्रमयोग सुचवलेला आहे, त्याचं ब्रह्मलोक गमन सुचवलेलं आहे, असा अर्थ केला आहे. आणि जर ब्रह्मज्ञान झालं तर इथंच तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो असा अर्थ घ्यायचा. यान्ति गतिवाचक शब्द हा ज्ञानार्थक असतो, म्हणून तो ब्रह्मस्वरूपम यान्ति, जातात म्हणजे ब्रह्मस्वरूपम प्राप्नुवन्ति, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात, असा दोन्ही प्रकारचा अर्थ करता येतो. अयज्ञस्य अयम लोकः न अस्ति. अयज्ञस्य म्हणजे आतापर्यंत जे काही यज्ञ सांगितले यापैकी कोणताही यज्ञ न करणारा त्याला म्हणायचं अयज्ञः पुरुषः, आहे ना. आतापर्यंत सांगितलेला कोणताही यज्ञ न करणारा अयज्ञः असा जर कोणी पुरुष असेल तर त्या पुरुषाला अयम लोकः न अस्ति, हा लोकही प्राप्त होत नाही. कुतः अन्यः,
दुसरा लोक कसा प्राप्त होईल, की विशिष्ट कर्माने प्राप्त होणारे, विशिष्ट यज्ञाधिकांनी प्राप्त होणारे अन्य लोक स्वर्गादी ते कसे प्राप्त होणार, ते तर होणारच नाहीत, ही काही वेगळी सांगायची गरज नाही. पण अयम लोक अपि तेषां न असते, त्यांना हा लोकसुद्धा प्राप्त होत नाही. म्हणजे काय, कारण ती अशी कोणतीही यज्ञ करत नाहीत. यज्ञ करत नाहीत म्हणजे मनोनिग्रह करत नाहीत, इंद्रिय निग्रह करत नाहीत, शास्त्रविहित अशा मार्गाचं अनुकरण करणं असा इंद्रिय यज्ञ तो सुद्धा करत नाहीत. म्हणजे शास्त्र निषिद्ध मार्गाचं अनुकरण करणारे असे ते असतात. म्हणून ते या लोकांमध्ये निंद्यत्वाला प्राप्त होतात. या लोकात त्यांची सर्वजण निंदा करतात. या लोकातलंही सुख त्यांना खऱ्या अर्थाने प्राप्त होत नाही. आणि असं असल्यामुळे याही लोकामध्ये त्यांना सुख प्राप्त होत नाही. आणि कुतः अन्यः, मग अन्य लोक स्वर्गलोक कसा प्राप्त होणार, त्याकरता विशिष्ट कर्म करावं लागतं. ते तर यांनी केलं नाही, म्हणून यांना कोणताही लोक प्राप्त होऊ शकत नाही. कुरु सत्तम, हे अर्जुना, कुरु श्रेष्ठ अर्जुना, असं या ठिकाणी त्याला विशेषण दिलंय. आठवलं का? आता नाही, तो वेगळा आहे. अतिशायीने तमविष्ठनव, तमप आणि इष्ठन, ते तमप आणि इष्ठन प्रत्यय इथं अतिशायीने तम, बरोबर आहे, अतिशायीने असं आहे. पण अतिशायीने तमविष्ठनव म्हणजे अतिशय जेव्हा सांगायचा असतो, दोघांपेक्षा अधिक लोकांमधून जेव्हा श्रेष्ठता सांगायची असते तेव्हा तम प्रत्यय होतो. म्हणजे कुरु कुलेषु आहे ना, संपूर्ण कौरवांमध्ये कौरवेषु अतिशयेन श्रेष्ठ, इथे कुरु सत्तमः असं म्हटलं आहे. म्हणजे कौरव कुलामध्ये सर्वांमध्ये अत्यंत श्रेष्ठ असणारा असा हा कुरु सत्तम आहे. अतिशयेने तमविष्ठनव, तम प्रत्यय होतो. बरोबर. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. ऐसे अशा प्रकारे अनादि सिद्ध चोखट असं असलेलं, अनादि कालापासून असलेलं, सनातन याचा अर्थ अनादि आहे आणि आताही तसंच आहे, सिद्ध आहे, नित्य आहे. चोखट जे अत्यंत शुद्ध आहे, माया कार्य विवर्जित असं आहे. जे यज्ञावशिष्ट ज्ञान, यज्ञामध्ये अवशिष्ट असं जे ज्ञान आहे. इथं माऊलींनी सरळ अर्थ करताना यज्ञशिष्ट याचा अर्थ यज्ञ करून त्यांना शेवटी प्राप्त होणारं जे अमृत आहे ते ज्ञानामृत असा अर्थ केला आहे. इतर ठिकाणमध्ये अन्नरूपी अमृत असा अर्थ केलेला आहे. यज्ञ केल्याच्या नंतर जे अवशिष्ट अन्न असतं त्या अन्नालाच अमृत असं म्हटलं जातं. आणि असं अन्न भक्षण करणारे ते ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात असा अर्थ केलेला आहे. माऊली म्हणतं की ते अन्न काही साधं अन्न नाही, ज्ञानरूपी अन्न आहे, ज्ञानामृत आहे. यज्ञाचं शेवटचं फल हेच आहे ना, वर सांगितलं ओव्यानुसार. माऊलींच्या क्रमानुसार यथार्थता खरी तीच आहे. म्हणून यथार्थ हे सर्व यज्ञ केल्याच्या नंतर अवशिष्ट त्याला शेवटी शिल्लक राहणारं, कारण शिल्लक काहीच राहत नाही ना. शिल्लक काय राहिलं, वरच सांगितलं की शिल्लक त्याला कुठं होता शिल्लक राहिला नाही, त्याला कोणत्याही अग्नी शिल्लक राहिला नाही, द्वैत शिल्लक राहिलं नाही. काय शिल्लक राहिलं, जे अनादि सिद्ध चोखट पवित्र अशा प्रकारचं जे ज्ञान आहे तेच यज्ञावशिष्ट आहे. ह्या संपूर्ण यज्ञाच्या नंतर अवशिष्ट राहणारं तेच एकटं राहिलं शिल्लक, म्हणून तेच खरं ज्ञानामृत आहे. आणि असं ज्ञानामृत प्राप्त करून पिऊन ज्ञानस्वरूपाला ते प्राप्त होतात. ब्रह्माहम मंत्रे ते सेविती ब्रह्मनिष्ठ, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. ते ब्रह्मनिष्ठ असे होऊन मी ब्रह्म आहे अशाच मंत्राच्या द्वारे, हाच कोणी मंत्र जणू काही मी ब्रह्म आहे असं ज्ञान, आणि या मंत्राच्या द्वारे ते सेविते त्या ज्ञानाचं सेवन करतात. म्हणजे मी ब्रह्म आहे अशा निश्चयाने ते ज्ञान जे स्वरूपभूत ज्ञान आहे त्या स्वरूपभूत अशा ज्ञानाला ते प्राप्त होतात. ज्ञानस्वरूप अशा प्रकारचे ते होतात. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते जाहले अनायासे. ऐसे अशा प्रकारे शेषामृते झाले, अवशिष्ट अशा त्या अमृतानं ते तृप्त झाले. अमृत हे ज्ञानामृत, या ज्ञानामृताने ते तृप्त झाले. म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा अंतःकरणात आता राहिले नाही. की अमर्त्य भावा आले, असं ज्ञानामृत सेवन केलं न केलं तोच त्याच क्षणी अमर्त्य स्वरूपाला ते प्राप्त झाले, अमर झाले. ते अमराहा अशा स्वरूपाला ते प्राप्त झाले. म्हणजे हे ज्ञान आहे ते ज्ञान आत्ता झालं आणि कालांतराने तो मग स्वरूपाला प्राप्त झाला, अमर झाला असं नाही होत. ज्या क्षणी ज्ञान झालं त्याच क्षणी युगपत तो अमृतत्वाला, अमर स्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त झाला. म्हणून शेषामृते झाले की, म्हणजे कीचा अर्थ आहे ताबडतोब लगेच त्याच क्षणी अमर्त्य भावा आले, अमर्त्य स्वरूपाला, अमर स्वरूपाला ते प्राप्त झाले. म्हणून ते
अनायासे ब्रह्म झाले. म्हणून अनायासाने काही सायास कष्ट न करता सहजरित्या या ज्ञानाच्या प्राप्तीच्या द्वारे, म्हणजे हे ज्ञान होईपर्यंत कष्ट होते हे तर पाठीमागच सांगितलं. जितेंद्रियासीची घडे योग्यता वशे, अर्जुना हे सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अति साकडे जरी असलं पण तरीसुद्धा एकदा का ह्या कठीण अशा यज्ञांच्याद्वारे अंतकरणाची शुद्धी झाली आणि अंतकरणात ज्ञानाची अभिव्यक्ती झाली की आता त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं कठीण नाही. म्हणून म्हणतात की अनायासे ते ब्रह्म झाले. असं ज्ञानामृत पिल्यामुळे ते अनायासे तत्क्षणीच ब्रह्मस्वरूपच ते झाले. येरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची, जे योग यागू न करीतेची जन्मले साते. येरा म्हणजे असे यज्ञ न करणारे, अयज्ञ असं जर कोणी असेल तर त्या पुरुषाला विरक्ती माळ न घालेची, वैराग्य विरक्ती माळ घालत नाही, म्हणजे वैराग्य त्याचा स्वीकार करीत नाही, म्हणजे वैराग्य स्वतःहून त्याच्याकडे कधीही येत नाही असं होतं. त्याच्या अंतकरणात वैराग्याची अभिव्यक्ती होत नाही असं होतं. आणि म्हणून मग जया संयमाग्नीची सेवा न घडेची, इंद्रिय निग्रह नाही, मनोनिग्रह नाही, आसक्ती अंतकरणातून गेल्या नाहीत आणि असं असल्यामुळे संयमरूपी अग्नीची सेवा ज्यांना घडतच नाही, इंद्रियांचा संयम करणं, मनाचा संयम करणं, ह्या संयमरूपी अग्नीची सेवा ज्यांना घडलीच नाही, जे योगयागो न करीतीची जन्मले साते, म्हणजे जन्मापासून जन्माला येऊन त्यांनी योगयाग न करीतीची, योग आणि याग कोणत्याही प्रकारचे हे योगयाग त्यांनी केलेच नाहीत, असे जर कोणी हे असतील तर जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही, म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमरा. म्हणून मग त्याला काय नाही होत प्राप्त, सनातन ब्रह्म तर नाहीच नाही, पण इहलोक किंवा परलोक त्याचीही प्राप्ती होत नाही. जयाचे ऐहिक धड नाही, त्याला इहलोकाची सुद्धा प्राप्ती होत नाही, म्हणजे इहलोकातीलही सुख त्याला धड व्यवस्थित प्राप्त झालं नाही. तयाचे परत्र पुससी काही, त्याला परत्र म्हणजे परलोकासंबंधी त्याला त्याच्याविषयी काय विचारतोस, त्याला परलोकही त्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमारा, हे पंडुकुमारा अर्जुना, वरती कुरुसत्तम असं विशेषण दिलंय पहा अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये, आणि ज्ञानोबरायांनी पंडुकुमारा असं म्हटलेलं आहे. कुरुसत्तम आहे कारण तो पंडुकुमार आहे म्हणून, आहे ना. पांडव आहे, पांडुकुलामध्ये तो पांडवांमध्ये आहे. पहिली गोष्ट कुरुसत्तम आहे, कौरवांच्या बाजूत नाही, कौरवात नाही, त्या पांडवात आहे. आणि ह्या 5 पांडवांमध्ये सुद्धा पुन्हा हा अर्जुन आहे ना, पंडुपुत्र आहे, म्हणून तो कुरुसत्तम. हे पांडव जे आहेत तेच खरे कुरुसत्तम आहेत हे सुचवायचं आहे. कौरव तर हे दोन्ही कौरव आणि पांडव म्हणजे दुर्योधनाधिक हे 100 आणि हे 5 हे सगळ्यांनाच कौरव असं म्हटलं जातं, कारण हे सर्वच कुरुकुलामध्ये उत्पन्न झालेत. पण ह्या 100 जे आहेत हे जरी कौरव असले तरी हे कुरुसत्तम असे नाहीत. जे पांडव आहेत ते कुरुसत्तम आहेत, म्हणून पांडव असं पंडुकुमारा असा शब्द या ठिकाणी वापरला आहे. पंडुकुमारा म्हणजेच कुरुसत्तम असा अर्थ होतो. म्हणून हे असो हे गोठे, ह्या गोष्टी आता असू दे, जे कोणतेही यज्ञ करत नाहीत त्यांना इह परलोक ब्रह्मलोक कशाचीही प्राप्ती होत नाही असे आहेत. हे सगळं सांगण्यातून सूचित हेच करायचं आहे की यापैकी आपण कुठला तरी एक तरी यज्ञ आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे. अनेक यज्ञ सांगितले, सर्व यज्ञ मोक्षफल पर्यवसायी अशा प्रकारचे होतात. कुठला तरी यज्ञ आणि कोणताही यज्ञ करण्यासाठी इंद्रिय निग्रह मनोनिग्रह अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे. प्राण निग्रह, कुठल्या तरी इंद्रियांचा निग्रह करत 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 मनोनिग्रह करत करत प्राणनिग्रह करीत आपण त्या अंतकरणाची शुद्धी करून त्या ज्ञानस्वरूपालाच प्राप्त झालं पाहिजे. हे होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे जर न कराल तर त्याला कोणत्याही सुखाची प्राप्ती होत नाही. त्याला जन्मोजन्मी जन्म आणि मरण, सुख दुःख याच्यामध्येच पडावं लागेल. म्हणून प्रत्येकाने अशा प्रकारची ही कुठली तरी यज्ञरूपी ही उपासना केली पाहिजे असं या ठिकाणी व्यतिरेकानं सुचवलेलं आहे. अशा प्रकारचे हे अनेक यज्ञ सांगितले आणि ही यज्ञ सांगितली ती भगवंत म्हणतात की हे मी सांगतो असं नाही, तर ही स्वतः वेदामध्येच ही विस्तारानं सांगितलेली आहेत असा विषय पुढे सांगतात. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे. यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे
कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम